जेव्हा पाऊस होतो ना तेव्हा आमचा घरापर्यंत येण्याचा रस्ता एवढा खराब होतो ना, कोणतीही फोर व्हीलर येऊ ती एकदम नागिन डान्स करतच येत असते. नमस्कार मित्रांनो, तर आज आला माझा भाऊ आम्हाला न्यायला. म्हणजे आज जायचं होतं आम्हाला आमच्या माहेरी जायच्या मामाच्या गावाला. तर मामा त्याचा घ्यायला आला आणि त्याच्यासोबत एकदम क्यूट असं सरप्राईज होता आमच्यासाठी. म्हणजे माझी भाची ती येणार होती, आम्हाला माहीतच नव्हतं, फक्त भाऊ येणार आहे एवढंच. तर 116 किलोमीटर प्रवास करून माझी भाची मला न्यायला आली होती. मग आल्याच्या नंतर पाणी वगैरे दिल्याच्या नंतर लगेच आम्ही जेवणाचा बेत केला, कारण एवढा लांबचा प्रवास करून आल्याच्या नंतर साहजिकच भूक लागलेली असते. तर जेवणामध्ये होतं आमच्याकडं आज पनीरची भाजी, शेवभाजी, आपलं पिठलं आणि गरम गरम कांदा भजी, चपाती. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्हाला लगेच निघायचं होतं आमच्या परतीच्या प्रवासाला, कारण तेवढाच 116 किलोमीटर आम्हाला पुन्हा प्रवास करायचा होता. मग आम्ही पॅकिंग वगैरे तर आधीच करून ठेवली होती, मग आम्हाला निघायचं होतं. पण जयच्या बाबांना आणि त्याच्या आत्यांना जयला आमच्यासोबत पाठवायची बिलकुलच इच्छा नव्हती, पण त्यांना आमच्यासोबत पाठवावं. माझ्यासोबत येणार होते आमचे भाचे तन्मय काळे. त्या तन्मय काळेने अगोदरच आपल्या गाडीमध्ये जागा बुक करून ठेवली होती, कारण त्याला थोडासा गाडीचा किंवा प्रवासाचा त्रास होतो. मग तो अगोदरच गाडीमध्ये आपली जागा बुक करून तो बसला. तर चला फायनली निघायची वेळ झाली आमची, आम्हाला जायचं होतं. तर आम्ही जाणार होतो आणि घरी आमचं किलबिल परिवार पूर्ण, म्हणजे भाच्या भाची, तर ते घरी असताना त्यांना सोडून पण जाऊ वाटत नव्हतं. पण काय करणार, सुट्ट्या पण आमच्या संपत आल्या होत्या, त्यामुळं थोडंसं माहेरी जायला पण त्याच्या मामा मामी किंवा आजी बाबांसोबत थोडा वेळ मिळावा म्हणून आम्ही निघालो. तर जयची आजी पण त्याला लाडीउडी लावत होती, जाऊ नको तुला चॉकलेट देते. तरी तो माझ्यासोबत गाडीमध्ये बसला आणि फायनली सगळ्या फॅमिलीने मला टाटा बाय बाय केलं, खूप सारं प्रेम दिलं. आणि आमच्या बाबांना तर विचारूच नका, एवढं वाईट वाटत होतं आम्ही माहेरी चाललो म्हणून. तरी त्यांना जेवढं वाईट वाटत होतं तेवढाच आनंद मला होत होता, कारण मला जायचं होतं माझ्या आई वडिलांच्या घरी. यावर्षी या पावसाने आमचा पिछाच सोडला नाही. आम्ही जिकडे जिकडे जाऊ तिकडं हा पाऊस होता. जसं आम्ही माहेरी निघालो पावसाने सुरुवात केली. आमच्याकडे तर मोठी गाडी होती म्हणून आम्ही गाडीमध्ये जात होतो, पण हे बिचारे सगळे पुलाखाली थांबले होते, कारण त्यांना पाऊस लागत होता. पाऊस पण एवढा जोरात होता, थोडासा आपलं नागपुरी घाटापर्यंत येईपर्यंत पाऊस थांबला होता. मग काय गाडीमध्ये बसून बसून बोर झाल्याच्या नंतर मी हाच विचार करत होते की 8 दिवस मी गेल्याच्या नंतर काय काय करणार, हाच प्लॅन माझ्या डोक्यामध्ये चालू होता. मी तर विचार करत होते, पण हे मागं बसलेले किलबिल परिवार एकदम बोर झालं होतं एवढा लांबचा प्रवास करून. आणि आमच्या तन्मय काळेंनी जेवढं काही खाल्लं होतं ते सगळं बाहेर येण्याच्या मार्गावर होतं, कारण शेवटी पावसाला वैतागलेल्या इंद्रदेवताने आपला संकेत दिला आणि सांगितलं की आज केले इतने काफी, आता पाऊस होणार नाही. फायनली पोहोचलो आम्ही आमच्या घरी. तर ही माझी छोटीशी भाची आली होती आमचा वेलकम करायला. ही भाची तर आलीच होती, भाचा पण आला होता, पण तो आम्हाला पाहण्यात एवढा इंटरेस्टेड नव्हता तेवढा त्याच्या पप्पांना, कारण तो पप्पांना पाहून खूप खुश झाला होता. आणि भाची एकटीच नव्हती आली, तर तिच्यासोबत तिने आणले होते 2 तिचे बालमित्र. तर हे आता तिचेच नव्हे तर आमच्या जयचे पण बालमित्र बनणार, कारण आमच्या जयला पहिलेच कुत्रे खूप आवडतात. तर चला भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.